रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ हे दोघे जळगाव जामोद या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन तथाकथित बनावट शिवानी काळमेकर हत्याकांड आणि राजुरा धरण परिसरामध्ये सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाविषयी पोलिसांकडे हे दोघे देखील चौकशी करणार आहेत आणि त्यानंतर लगेचच पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये पत्रकार परिषद देखील आयोजित केली जाणार आहे। ज्याला खायचे वांदे त्यांच्या त्या मुलीच्या पायामध्ये एवढी मागणी चप्पल कशी असेल। महाराष्ट्रात 30,000 मुली गायब असताना हे शोधायला कुठे गेले? मध्य प्रदेश। आदिवासी समाज हा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि असं जर तुम्ही कांड करत असाल तर कितपत योग्य आहे? त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातले पण सर्व 30,000 सर्व ज्याच्या पोलिसमारून सगळे तुम्हाला हे माहिती आहे का? माझ्या अंदाजाने, माझ्या माहितीनुसार, माझी माहिती योग्य असते, तुम्हाला तुमच्या जो आता कुणी अधिकारी असेल त्यांनी परवा डम घेतलाय महाराष्ट्रात किती लोक आहेत? कधी 2 दिवसापूर्वी डम घेऊन तुम्ही मला सांगता की आम्ही सगळं चेक केलं होतं, पुरावा आहे त्या डम घेतलेला? अजिबात काही पुरावा नाही तुमच्याकडे। 2 दिवसापूर्वी डम घेऊन आता कुठेतरी काम त्यांचं चालू आहे, मिसिंग कोण कोण आहे काय काय पुरावे कुठे पुरावे आहेत जमा केले याविषयीची अधिकची माहिती आपण जाणून घेतोय। आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, या हत्याकांडाच्या प्रकरणी आता रोहित पवार असतील किंवा हर्षवर्धन सपकाळ असतील त्यांच्यासोबत त्यांचे इतर कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि एकूणच तपासाविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। नक्कीच यामिनी, सध्या रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ हे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत। अक्षरशः रोहित पवारांनी आल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना विचारणा सुरू केली, परत प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय की माझ्याकडे तपासाची फाईल नाही, त्यामुळे मी सध्या काही जास्त यात सांगू शकत नाही आणि अशी प्रश्नांची सरबत्ती सध्या रोहित पवार हे पोलिसांवर करत आहेत। अक्षरशः पोलीस गांगरून गेलेले आहेत, त्यावर त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाहीये आणि सध्या जे काही नवीन तपास अधिकारी आहेत खाडे म्हणून त्यांची वाट बघतायत। हे 10 मिनिटात ते इथं पोहोचतील आणि पुन्हा मग ही चर्चा सुरू होईल। यामिनी, अगदी संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।